नमस्कार बालमित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल. कसे आहात सगळे बालमित्रांनो? मजेत आणि छान ना? सगळेजण घरात राहा बेटा आणि घरात राहून अभ्यास करा. आता तुम्हाला फक्त स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे, बाकी कुठलाही अभ्यास तुम्हाला नाही आहे. तुम्ही स्कूलमधला अभ्यास झाला आहे, तुम्ही पास झाले सगळे, आहे की नाही? त्यामुळे फक्त स्कॉलरशिपचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, तर तुम्ही तो छान करा, कारण आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सगळ्यांना मेरिट यायचे, आहे की नाही? आता आपण काय करत आहोत, बुद्धिमत्ता चाचणी बघत आहोत, इंटेलिजंट टेस्ट. त्यामधले आपले 3 जे युनिट आहेत ते पूर्ण झाले, कम्प्लीट झालेले आहे. आणि आज आपण जे 4th युनिट आहे त्याच्याकडे वळतोय, आणि त्याचं नाव आहे, 4th युनिटचं नाव आहे तर्कसंगती आणि अनुमान. तर्कसंगती आणि अनुमान त्यालाच म्हणतात लॉजिकल व्हर्बल रिझनिंग. बघा, आता आपल्याला लॉजिकल व्हर्बल रिझनिंग बघायचं आहे. ओके, मग आता हा जो युनिट आहे आपला, या युनिटमध्ये सुद्धा आपल्याला सब युनिट आहेत काही. आता तर्कसंगती म्हणजे काय किंवा अनुमान म्हणजे काय, तर बघा, तुम्हाला काही अनुभव येतात, आहे की नाही? आपल्याला अनुभवाला येणाऱ्या काही घटना असतील, माहिती असेल, सूचना असेल, ते आपण समजून घेतो. आता कुठली पण माहिती किंवा कुठली पण सूचना तुम्ही समजून घेता, मी पण समजून घेते, आपण सगळे समजून घेतो आधी, आहे की नाही? म्हणजे एखादी गोष्ट असेल की आपण पाहतो की आपले आई बाबा काय करतात, किंवा निरीक्षण करतो, कोणी पण काय करतो, निरीक्षण करतो. जसं आपल्याला जर मोबाईल म्हणजे ओपन करायचा असेल, आहे की नाही? आपल्याला मोबाईल ओपन करायचा असेल, तर मग आपल्याला काय माहिती नसतं आधी कशा प्रकारे ओपन करायचा किंवा कशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा यूज करायचा. मग आपण काय करतो, पहिले निरीक्षण करतो, दुसरं कोणी करत असताना पाहतो, तो काय करतो, कसं करतो, आणि मग आपण तसंच करून बघतो, आहे की नाही? आणि मग काय करतो की त्यावरून काय होतं बघा, म्हणजे आपल्याला अनुभवाला येणाऱ्या घटना आहे ना, माहिती, सूचना आपण काय करतो, पहिले समजून घेतो. कुठली पण सूचना समजून घेतो. समजा सूचना दिलेली असेल की तुम्ही नाकातोंडाला मास्क लावलाच पाहिजे, दवाखान्यात जा, कुठे बाहेर निघताना तुम्ही मास्क लावला पाहिजे, ही सूचना आपल्याला मिळाली. आता ही सूचना आपण पहिले समजून घेतो की मला नाकातोंडाला मास्क लावणे का आवश्यक आहे, हे आधी आपण समजून घेतो. आणि मग काय करतो, आपण त्यावर विचार करतो. आता मास्क लावायची ही सूचना आपल्याला मिळाली, आपण ती समजून घेतली, मग आपण त्यावर विचार केला की मला मास्क का लावायचा आहे, आणि मग आपण तर्क करतो, मला मास्क लावायचा, जर मी मास्क लावला तर मी कोरोनापासून माझा बचाव होईल, आणि जर मी मास्क नाही लावला तर मला कोरोना होऊ शकतो, है की नाही? असं आपण तर्क करतो, आणि मग टप्प्याटप्प्याने तर्कांची मांडणी केल्यावर निष्कर्षापर्यंत पोहोचतो किंवा मांडतो. मग आपल्याला काय करतो, आपण तर्क करत जातो. जर मी मास्क लावला नाही तर काय होईल, मला दवाखान्यात जावं लागेल, मला दवाखान्यात ऍडमिट करतील, मग मला खूप ताप येईल, मला खोकला होईल, मग कोरोना व्हायरसमुळे माझ्या शरीरात गेल्यावर मला काय काय त्याच्यापासून हे होणार आहे, म्हणजे लंग्सला, फुफ्फुसाला तो धोका करू शकतो. म्हणजे अशा रीतीने आपण काय करताय, टप्प्याटप्प्याने विचार करत, टप्प्याटप्प्याने तर्क करत एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो. निष्कर्ष कोणता, तर जर मी मास्क लावला नाही तर मला कोरोना होईल, आणि मला दवाखान्यात जावं लागू शकतो, किंवा माझा जीव पण जाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण तर्क लावतो, आणि म्हणून आपण सगळेजण विचार करतो की जी सूचना मिळाली आहे की आपण मास्क लावलाच पाहिजे घराबाहेर पडताना, आणि म्हणून मग आपण काय करतो, सगळेजण आपल्या चेहऱ्याला मास्क लावतो घराच्या बाहेर पडताना, सायकल चालवताना, मित्रांशी खेळताना, घराच्या बाहेर पडलो की मास्क लावायचा. झालं, कळलं तुम्हाला हे, की आपण तर्कसंगती व अनुमान कसं करतो, अंदाज अनुमान कसं करतो, समजलं? अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीची लॉजिकल थिंकिंग करत असतो, आणि त्यामधून आपण एक निष्कर्ष तयार करत असतो. निष्कर्ष रिझनिंग होऊन जाते आपलं. बघा, आता हे जे आहे ना, तर्कसंगती आणि अनुमान म्हणजे लॉजिकल व्हर्बल रिझनिंग जे आहे ना, ते 2 स्वरूपात असतं. 2 स्वरूपात म्हणजे कोणत्या, तर ते एक असतं भाषिक, शब्द स्वरूपात येणारी माहिती, भाषिक. आता सूचना ज्या आहेत ते शब्द स्वरूपात येतात, किंवा कधी कधी सूचना आकृत्यांच्या स्वरूपात येतात, है ना? जर समजा तुम्हाला ट्रॅफिकचे नियम असतील, ते आपल्याला आकृत्यांच्या संदर्भात सूचना देतात, आहे की नाही? म्हणजे भाषिक म्हणजे काय, तर भाषिक तर्कसंगती अनुमान कसे असतात, तर शब्द स्वरूपात येणारी माहिती, म्हणजे शब्द शब्द दिलेले असतात, त्याच्या स्वरूपात येणारी माहिती म्हणजे भाषिक तर्कसंगती अनुमान. त्यांनाच आपण व्हर्बल रिझनिंग असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, व्हर्बल
रिझनिंग असं म्हणतो. त्यानंतर बघा अभाषिक, आकृत्या पाहून, ज्या ठिकाणी फक्त आकृत्या दिलेल्या आहे, माहिती दिलेली नाही, फक्त फिगर्स दिलेल्या आहे, नॉट इन्फॉर्मेशन. इथे काय असते, वर्ड स्वरूपात इन्फॉर्मेशन असते आणि इथे फिगर्स असतात, ज्याला नॉन व्हर्बल म्हणतात. म्हणजे अनुमान व तर्कसंगती व अनुमान याचे दोन प्रकार आहेत, ज्याचा पहिला प्रकार आहे भाषिक आणि दुसरा आहे अभाषिक, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. व्हर्बल मध्ये तुम्हाला माहिती दिलेली असेल आणि नॉन व्हर्बल मध्ये तुम्हाला काही फिगर्स दिलेल्या असतील. बघा आता जे भाषिक आहे, भाषिक तर्कसंगती व अनुमान आहे व्हर्बल, याच्यामध्ये 3 सब युनिट आहेत. कोणते कोणते सब युनिट आहेत बघा. वय म्हणजेच एज, नातेसंबंध म्हणजेच रिलेशनशिप, इतर अदर म्हणजे मध्ये भरपूर एक लिस्ट आहे अदरची, की त्याच्यामध्ये कोणतं पण येऊ शकतं. वेगवेगळे प्रकार त्या अदर मध्ये दिले आहे, जसं क्लॉक असेल आणि बघा काही वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये दिले आहे व्हर्बल मध्ये, की वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा एक्सपेक्टेशन अँड इलिमिनेशन असेल किंवा करेक्ट स्टेटमेंट असेल, असे वेगवेगळे प्रकार इतर मध्ये येतात. ओके. नंतर दुसरं जे अभाषिक आहे, ज्याला नॉन व्हर्बल म्हणतो, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच काय आहे, त्यामध्ये फिगर्स असतात आणि त्या मोजायच्या असतात. म्हणजे आकृत्या मोजणे, म्हणजे काउंटिंग फिगर्स आपल्याला तिथे समजून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला पूर्ण एका टप्प्यात सांगितलं आपल्याला, की आपला जो 4th युनिट आहे तर्कसंगती व अनुमान, त्यामध्ये आपल्याला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे. तर आपल्याला एवढ्या गोष्टीचा त्यामध्ये अभ्यास करायचा आहे, की आपण तर्कसंगती व अनुमान म्हणजे काय. तर आपण एखादी सूचना समजून घेतो, पहिले आपल्याला अनुभव येतो सूचनाचा, ती समजून घेतो, मग विचार करतो, मग तर्क करतो आणि मग निष्कर्ष काढतो. आणि हे जे तर्कसंगती अनुमान आहेत हे 2 प्रकारचे असतात. एक असतं भाषिक, दुसरं अभाषिक. भाषिक म्हणजे जे शब्द स्वरूपात मांडणी केलेली असते, माहिती दिली असते, त्याला व्हर्बल म्हणतात. आणि अभाषिक म्हणजे जिथे फिगर्स किंवा आकृत्या दिलेल्या असतात त्यांना अभाषिक म्हणतात. आता भाषिक मध्ये काय येतं, भाषिक व्हर्बल जे तर्कसंगती अनुमान आहे त्यामध्ये 3 पार्ट पाडलेले आहे. एक आहे नावाल, दुसरा आहे नातेसंबंध आणि तिसरं इतर म्हणजे एज आहे आणि रिलेशनशिप आहे आणि अदर्स आहे. ओके. देन अभाषिक मध्ये नॉन व्हर्बल मध्ये मात्र आकृत्या मोजणे, काउंटिंग फिगर्स हा एक युनिट आहे. अशा प्रकारे या सगळ्या युनिटचा आता आपण टप्प्याटप्प्याने विचार करूया. टप्प्याटप्प्याने विचार करू, विचार केल्यावर तर्क लावू आणि तर्क लावल्यावर निष्कर्षावर पोहोचू, की हा युनिट आपल्याला समजला की नाही, या युनिटचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करताना मजा येईल की नाही, या निष्कर्षावर आपण पोहोचूया. चला तर बालमित्रांनो, सगळे तयार तुम्ही? ऑल आर यू रेडी? तुम्ही तयार आहात सगळे? आर यू रेडी बेटा? चला पटापट चार्ट मध्ये लिहा की तुम्ही रेडी आहात सगळे. बघा बालमित्रांनो, तर्कसंगती आणि अनुमान, लॉजिकल व्हर्बल रिझनिंग मधला जे भाषिक आहे, भाषिक तर्कसंगती व अनुमान, तर या भाषिक तर्कसंगती व अनुमान मधलं आपण काय बघतोय, त्यामध्ये 3 सब युनिट आहे या व्हर्बल मध्ये. त्यामधला आपण आता एज हा सब युनिट घेतोय. एज म्हणजेच वय, एज म्हणजेच वय. आता या एज आणि वय यामध्ये नेमकं काय असतं, कुठले रूल्स अँड रेग्युलेशन असतात, हे आपण पहिले समजून घेऊया. बघा आता एज आणि एज किंवा वय मध्ये काय असतं बघा. एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे, बघा एक किंवा जास्त व्यक्ती असतील किंवा एक किंवा अधिक असतील, त्या व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे, काही वर्षानंतरचं काढा किंवा काही वर्षापूर्वीचं काढा, एकूण वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे. पहा, त्यांचे जेव्हा एकूण वय काढतो आपण, काही एकापेक्षा जास्त लोकांचं एकूण वय काढतो, काही वर्षानंतरचं किंवा काही वर्ष अगोदरचं एकूण वय जेव्हा आपण काढतो, तेव्हा त्यातील प्रत्येक त्यातील जितके लोक दिले असतील तितक्या लोकांची प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे. समजा दोघांचं तुम्हाला 6 वर्षानंतरचं वय विचारलं असेल, 2 व्यक्ती दिले आहे, आई आणि मुलगा, आणि त्यांचं 6 वर्षानंतरचं वय काढायला लावलं असेल, तर तुम्हाला दोघांचेही 6 वर्ष म्हणजे 6 आणि 6 12 वर्ष, म्हणजे एक मदर आणि सन आहे, त्या दोघांचं वय विचारलंय आफ्टर 6 इयर्स नंतरचं, तर तुम्हाला त्या दोघांच्याही एज मध्ये मदरचे 6 आणि सनचे 6 असे 6 आणि 6 प्लस 6 12 इयर्स यामध्ये तुम्हाला ऍड करावे लागतील. वर्षापूर्वीचे विचारले असेल, 6 इयर्स ॲगो विचारले असेल, बिफोर विचारले असेल, तर तिथे तुम्हाला कमी करावे लागतील. ओके. म्हणजे
increase or decrease the age of each person when age of two or more person after or before few years are asked. पहा, increase or decrease the age of each person when age of two or more persons after or before few years are asked. असं जर विचारलं तर आपल्याला त्या दोघांच्याही वयाची वय एक तर वाढवावं लागेल किंवा दोघांचंही वय कमी करावं लागेल. दोघांचं मिळून, दोघं असतील तर दोघांचं, तिघं असतील तर तिघांचं, चौघं असेल तर चौघांचं, 4 जण असतील तर मग 6 6 6 6, 4 जण असेल तर 4 वेळा 6 येईल. वाढेल किंवा कमी होईल. जर वर्षा नंतर विचारलं तर वाढेल आणि वर्षापूर्वीचं म्हणजे आफ्टर आणि बिफोर विचारलं तर मायनस होईल. ओके. आणि नेक्स्ट सेकंड काय बघा, 2 किंवा अधिक व्यक्तीच्या वयातील फरक नेहमी कायम राहतो. बघा आता 2 व्यक्ती असतील, 4 असतील, 5 असतील, किती असतील, त्यांच्या वयात जर डिफरन्स असेल ना, जो डिफरन्स असेल तोच डिफरन्स कायम राहतो. म्हणजे द डिफरन्स बिटवीन एज ऑफ 2 or more पर्सन ऑलवेज रिमेन द सेम. म्हणजे बघा, तुमची दीदी आहे आणि तुम्ही आहे, तुमच्या दीदीच्या आणि तुमच्या वयामध्ये 3 वर्षाचा फरक आहे. मग तुम्ही किती वर्ष मोठे झाले तरी तुमच्या दोघांमध्ये 3च वर्षाचा फरक राहणार आहे. असं तर नाही होणार की या वर्षी 3 वर्षाचा फरक होता आणि पुढच्या वर्षी 6 वर्षांनी फरक पडला. असं होणार नाही. तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमच्या दोघांच्या वयातलं जे अंतर आहे, जेवढं आहे तेवढंच अंतर नेहमीसाठी राहणार आहे. तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुमच्या दोघांमध्ये मात्र तेवढ्याच वयाचं अंतर असणार आहे. आणि हे आपण 2 गोष्टी प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायच्या. आता आपण काही क्वेश्चन सोडवणार आहोत, प्रश्न सोडवणार आहोत, त्यामध्ये ह्या 2 गोष्टींचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. ओके बालमित्रांनो, एवढं समजलं का? चला सगळ्यांनी चॅट मध्ये मला लिहून पाठवा तुम्हाला हे सगळं समजलं बेटा. चलो पटापट सांगा मला. बघा बालमित्रांनो, आता आपण काही प्रश्न घेऊया, काही क्वेश्चन घेऊया. बघा प्रश्न काय आहे, मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. संवेदचा जन्म 2013 साली झाला आणि सिमरनचा जन्म 2003 साली झाला. तर 2020 साली त्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? आता आपण तसं साधंच त्यांच्या वयाचं अंतर काढून घेऊ. बघा, संवेद 2013 जो मोठा नंबर आहे आणि सिमरन 2003. आता बघा, आपण बघितलं तर आपल्याला काय दिसेल इथे, दोघांच्या वयाचा डिफरन्स किती आहे? 10 इयर्स. किती डिफरन्स आहे? 10 इयर्स म्हणजेच 10 वर्ष. 10 वर्ष. आता काय आणि त्यांचं म्हणणं काय आहे की 2020 मध्ये, आता जे 2020 आहे इथे त्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचं अंतर असेल? आता आपण पहिलेच सांगितलं आहे माहितीमध्ये की एक किंवा जास्त व्यक्तींच्या वयामध्ये पूर्वीचे किंवा आताचे कधीचे जे अंतर दिलं असेल, फरक दिला असेल, डिफरन्स दिला असेल, तो जसाच्या तसा राहतो. कितीही वर्ष झाले तरी या दोघांच्या वयामध्ये 10च वर्षाचा फरक असणार आहे. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा दादा, तुमची ताई, तुम्ही, तुमचे दादा, ताई, तुम्ही किंवा तुमची ताई आणि तुम्ही किंवा तुमचा दादा आणि तुम्ही किंवा तुमचा दादा आणि ताई यामधला जो वयाचा डिफरन्स आहे किंवा फरक आहे तो कायम तसाच्या तसा राहतो. म्हणून इथे 10 इयर्सच राहणार आहे आणि म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 हे काय आहे? राईट आन्सर आहे, ज्याला आन्सर शीट मध्ये आपण बबल करणार आहोत. ओके, म्हणजे आपलं 4 नंबरचा पर्याय हा योग्य पर्याय आहे, जो आपण उत्तर सूचीमध्ये 4 ला घट्ट करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2 सिस्टर्स, मी आताच सांगितलं तुम्हाला, तुम्ही किंवा तुमची बहीण, 2 सिस्टर्स आर 7 इयर्स apart today after 8 years, what will be the difference between their age? बघा, हा आणि हा सेम टू सेम क्वेश्चन आहे, फक्त लँग्वेजचा प्रश्न आहे. तर आता काय म्हटलंय त्यांनी की 2 बहिणींमध्ये 7 इयर्सचा डिफरन्स आहे. किती इयरचा? 7 इयर्सचा. 8 वर्षांनी म्हणजे 8 इयर्स आफ्टर त्यांच्यामध्ये किती डिफरन्स राहील? अरे आता 7 इयर्सचा आहे तर कितीही वर्षांनी किती राहील? तेवढाच राहील. मी पहिले सांगितलं की तो कायम असतो, न बदलणारा असतो. जेवढं त्या दोघांच्या वयामध्ये अंतर असेल ते अंतर कायम राहणार आहे. तुम्ही किती मोठे झाले, तुमचा भाऊ किती मोठे झाले तरी तो तुमच्या वर्षांनी 2 वर्षांनी मोठा असेल किंवा तो तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असेल तर ते 2च वर्षांनी लहान राहील, त्यामध्ये काही फरक पडणार नाही. आणि म्हणून इथे या दोघींच्या मध्ये 7 इयर्सचं अंतर आहे.
तर ते 8 काय 18 काय 28 काय कितीही वर्षांनी 7 इयर्सच राहणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज आवर राईट आन्सर, ज्याला आपण आन्सर शीट मध्ये बबल करणार आहोत. ओके, सोपं वाटत आहे? समजून घ्या बालमित्रांनो, अतिशय सोपा भाग आहे. हे मार्क्स तुम्हाला मिळायलाच पाहिजे, कुठे जायला नको. बघा बालमित्रांनो, आपण पुढचा क्वेश्चन बघूया. बघा काय क्वेश्चन आहे. नैतिक आणि श्लोक यांचे एकूण वय आज 45 वर्ष म्हणजे 45 इयर आहे. एकूण टोटल, दोघांचंही टोटल विचारलंय त्यांनी. 5 वर्षानंतर नैतिकचे वय 25 वर्ष असेल तर श्लोकचे वय त्यावेळी किती वर्ष असेल? तर श्लोकचे म्हणजे नैतिकचं 5 वर्षानंतर 25 होणार आहे, तर मग श्लोकचं 5 इयर्स नंतर किती होणार आहे? आता इथे बघा, इथे काय म्हटलंय त्यांनी की दोघांचं एकूण वय, दोघांचे श्लोक आणि नैतिक दोघांचे एकूण वय टोटल एज, टोटल एज किती आहे? 45. किती आहे? 45 आहे. ओके, आजचं वय दिलेलं आहे आणि आता 5 वर्षानंतरचं वय विचारलंय. मग समजा आता हे आजचं 45 आहे आणि 5 वर्षानंतरचे, आता 5 वर्षानंतरचे म्हणजे काय झालं की प्रत्येकाचे दोघांचे 5-5 वर्ष, प्रत्येकाचे 5 वर्ष. पहिले आपण जी 1 नंबरचे सूचना बघितली होती ना, प्रत्येकाचं वर्ष घ्यायचं है ना. आता पहा, दोघांचं वय 45 आहे, 45 आहे आणि प्रत्येकाचं 5 वर्षानंतर किती होईल? श्लोकचं 5 वर्ष, समजा श्लोकचे 5 वर्ष आणि नैतिकचे 5 वर्ष, म्हणजे दोघांचे मिळून किती होतील? ते 10 इयर्स. 5 इयर्स आणि 5 इयर्स 10 इयर्स, म्हणजे टोटल दोघांचं टोटल किती होणार आहे 5 वर्षानंतर? एज 55 इयर्स होणार आहे. ओके, आता या 55 मध्ये म्हणजे बघा, पहिले आजचं वय किती आहे दोघांचं? टोटल 45. 5 वर्षानंतर दोघांचं कसं होईल? तर दोघांचे 5 वर्षानंतर ते श्लोकचे 5 आणि नैतिकचे 5, म्हणजे दोघांचं एकूण वय किती राहणार आहे 5 वर्षानंतर? 55 असणार आहे. त्यातलं त्यांनी नैतिकचं सांगितलं, म्हणजे हे 55 दोघांचं आहे, त्यामध्ये नैतिकचं आपण मायनस करूया. नैतिकचं जर मायनस केलं आपण तर आपल्याला श्लोकचं मिळणार आहे आणि श्लोकचं वय किती असणार आहे त्यावेळेस? 30 इयर्स. किती असणार आहे? 30 इयर्स. इथे लक्षात घ्या की तुम्हाला कशातून काय वजा करायचं आहे किंवा काय सबट्रॅक्ट करायचं आहे. दोघांचं आजचं वय 45 आहे, 5 वर्षानंतर प्रत्येकाचं 5-5 वर्ष म्हणजे 10 इयर्स जर ऍड केले तर 55 त्यांचं टोटल वय राहील दोघांचं. आणि 55 जेव्हा टोटल वय असणार आहे तेव्हा नैतिकचं 25 असणार आहे, म्हणून 55 मधून 25 आपण मायनस केले तर आपल्याला आन्सर मिळालं 30 इयर्स आणि ते आहे श्लोकचं एज. आणि ती श्लोकची एज किती असणार आहे मग? 30 इयर्स. 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. समजलं बालमित्रांनो? इतकं व्यवस्थित करा तर तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायला छान मस्त, तर तुम्हाला पटापट 2 मार्क्स मिळतील फुकटचे. फक्त तुम्ही छान तर्क करायचा. पहिले सूचना दिली आहे, ही भाषिक सूचना दिलेली आहे. हे सूचना दिली की तुम्ही विचार करता, विचार केल्यावर तुम्ही तर्क करता आणि त्या तर्कांची मांडणी करून, योग्य मांडणी करून निष्कर्षापर्यंत पोहोचता की या श्लोकचं जे वय आहे ते 30 वर्ष असणार आहे 5 वर्षानंतर. हा झाला तुमचा निष्कर्ष. ओके, समजलं बालमित्रांनो? समजते तुम्हाला? अडचण असेल तर मला चॅट मध्ये विचारा. बघा बालमित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. Suraj was born in the year 1960. Chanda was born in the year 1980. Based on this, solve the following question. ही इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. आता ही इन्फॉर्मेशन दिली आहे, आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला याच्यावर विचार करायचा आहे, तर्क लावायचा आहे आणि शेवटी निष्कर्ष काढायचा आहे. ही माहिती दिली आपल्याला. सूरज वॉज बॉर्न इन द इयर 1960 अँड चंदा वॉज बॉर्न इन द इयर 1980. यावर असणारे बेस असणारे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. पहिला क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट वॉज द चंदाज एज इन द इयर 2004. म्हणजे 2004 ला चंदाचं इयर काय असणार आहे? आता ती कधी बर्थ झाला तिचा? 1980. बघा आता हे कसं लक्षात घ्यायचं की हे मोठे आणि हे लहान आहे. ओके,
म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्टिंग म्हणजे बिग नंबर मधून स्मॉल नंबर सबट्रॅक्ट होतो. आता जर आपण याच्यातून सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला तिचं एज मिळणार आहे. बघा 4 मधून 0 मायनस केले 4, ते 0 आहे, इथे 0 आहे, इथे गेलो, इथे 1 राहिला, इथे 10, इथे परत 10. ओके. आता बघा 10 मधून 8 मायनस झाले, राहिले 2, 9 मधून 9 0, 1 मधून 1 0. बघा किती इयर्स राहणार आहे ती 2004 ला. 2004 ला ती 24 इयर्सची राहणार आहे. बघा किती सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला व्यवस्थित मांडणी करायची आहे किंवा तर्क करायचा आहे. तर्क कसं करायचं की 2004 मध्ये विचारलंय, बर्थ कधी झालाय 1980 मध्ये, मग 2004 मधून 1980 काढले तर आपल्याला तिचं आजचं किंवा टोटल आज एज किती आहे तिचं, पुढे एज ते आपल्याला, किंवा 2004 ला तिचं एज किती आहे हे आपल्याला माहित होतं, आणि ते आहे 24 इयर्स, आणि ते ऑप्शन नंबर 3 मध्ये. आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर, ज्याला आपण आन्सर शीट मध्ये काय करत आहोत, बबल करत आहोत, डार्क करत आहोत. समजलं बालमित्रांनो? याच्यावरच आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा बालमित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की व्हॉट इज द सम ऑफ देअर एज इन द इयर 2002. आता बघा 2002 ला त्या दोघांच्या वयाची बेरीज किती असेल, सम किती असेल, ऑप्शन दिलेले आहे. ओके. आता आपल्याला पहिले काय करावं लागेल की 2002 ला त्या दोघांचे किती एज आहे ते काढावं लागेल. मग सूरज कधी बर्थ झाला त्याचा 1960 मध्ये, आणि चंदाचा बर्थ झाला 1980 मध्ये. आता आपण त्या दोघांचे एज काढूया. आता 2002 मध्ये किती असणार आहे बघा, इथे 2 असणार आहे. बघा हे 0 आणि हे 0, लक्षात आलं? आता असं तिकडे बघूया. बघा 2002 ला हा जो सूरज आहे, हा सूरज किती 42 इयर्सचा असणार आहे, आणि जी चंदा आहे ती चंदा किती इयर्सची असणार आहे, ती 22 इयर्सची असणार आहे. म्हणजे आता आपल्याला 42 प्लस 22 करायचं आहे, कारण त्या दोघांच्या इयर्सची सम विचारली आहे. दोघांच्या एजची सम विचारली आहे. किती होणार आहे त्या दोघांच्या एजची सम? ती आहे 64 इयर्स. किती आहे? 64 इयर्स. म्हणजे 2002 ला ते दोघांची बेरीज, वयाची बेरीज 64 इयर्स होणार आहे, जे आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर, ज्याला आपण आन्सर शीट मध्ये बबल करत आहोत. बघा किती सोपं आहे बालमित्रांनो. काय केलं आपण, व्हॉट इज द सम ऑफ देअर एज इन द इयर 2002 विचारलं. मग 2002 मध्ये त्या दोघांचे एज किती असणार आहे हे पहिले आपण काढलं. म्हणजे 2002 मधून जेव्हा त्यांचा बर्थ झाला ते इयर मायनस केलं आणि त्यांचं एज काढलं. इथे पण तसंच केलं, इथे त्यांचं एज काढलं. मग त्या दोघांच्या एजची बेरीज केली, सम केली, आणि ते उत्तर मिळालं आपल्याला 64, आणि आपलं आन्सर आपल्याला मिळालं. बघा आहे की नाही सोपं, पटापट सॉल्व्ह करता येते की नाही? चला याच इन्फॉर्मेशन वरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा त्यावरचाच नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता काय म्हटलंय बघा क्वेश्चन बघा, व्हॉट वॉज द डिफरन्स, इथे डिफरन्स विचारलाय, मग अशी सम होती. व्हॉट वॉज द डिफरन्स इन देअर एज, दोघांच्या एज मध्ये, इन द इयर 2002, सॉरी 2000, इथे 2000 दिलाय, मग अशी दिलं होतं 2002. आता बघा 2000 इयरला 2K, याला सूरजचं एज काय होतं ते काढून घेऊया. नंतर 2000 ला चंदाचं एज किती होतं ते काढून घेऊया, कारण त्या दोघांच्या एज मधला, तेव्हाच्या एज मधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. ओके. ओके, इथे बघा बघा आता 2000 ला सूरज राहणार आहे 40 इयर्सचा आणि चंद्र राहणार आहे 20 इयर्स. मग आता 40 मधून 20 मायनस केले तर दोघांच्या इयर्स मध्ये, वयामध्ये, एज मध्ये 20 इयर्सचा डिफरन्स आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे काय आहे, हे राईट आन्सर आहे, ज्याला आपण आन्सर शीट मध्ये काय करत आहोत,
बबलिंग करत आहोत बघा. जरी फरक विचारला तरी त्यांचं त्या इयरचं एज काढून घ्यायचं. जरी सम विचारली तरी ते पहिले एज काढायचं आणि मग त्याची सम करायची किंवा त्याचा डिफरन्स काढायचा किंवा फरक काढायचा. कसे वाटत आहेत बालमित्रांनो तुम्हाला प्रश्न? मजा येते सॉल्व्ह करायला? ह्या अशा प्रश्नांमध्ये मस्त आपलं डोकं लागते, छान मजा येते आणि हे आपल्या अनुभवातले असतात, सगळे भावविश्वातले प्रश्न असतात, आहे की नाही? चला तर अजून अजून मजा करूया, अजून प्रश्न सोडवूया आपण, पुढचे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके बघा बालमित्रांनो, पुढचा प्रश्न समजून घेऊया. ओके, गुड्डूच्या वडिलांचे वय तिच्या वयाच्या तिप्पट आहे. बघा, तिच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे तिचं वय जर 2 वर्ष असेल तर तिच्या वडिलांचं वय 8 वर्ष असं तिप्पट आहे. गुड्डूच्या वडिलांचे वय 4 वर्षापूर्वी म्हणजे 4 इयर्स ॲगो 41 वर्ष होते, तर त्यावेळी गुड्डूचे वय किती होते? आता बघा, 4 वर्षापूर्वी तिच्या वडिलांचं वय 41 होतं, म्हणजे आज किती असेल? बघा, 4 वर्षाच्या अगोदर किती होतं? 41. मग आता 4 वर्ष झाले ना त्या गोष्टीला, म्हणजे 41 प्लस 4 केले तर मिळते आपल्याला 45. म्हणजे आज आजचं वय किती आहे तिच्या वडिलांचं? तर ते आहे 45. मग आजचं तिच्या वडिलांचं वय आहे 45, तर तिचं वय किती असणार आहे? आता ती तिप्पट आहे तिच्या वडिलांच्या वयाचं. तिच्या वडिलांचं वय जितकं असेल त्याची तिप्पट तिचं वय. आपण त्याला 3 ने भागलं तरी आपल्याला बरोबर आन्सर मिळतं डिव्हिजन केली तर. बघा किती आले आन्सर? 50. म्हणजे बघा, 4 वर्षापूर्वी तिच्या वडिलांचं वय 41 इयर्स होतं. मग त्या 41 इयर्स मध्ये आपण 4 मिळवले, तर आता आपल्याला आजचं टुडेच वय मिळालं 45 तिच्या बाबांचं, तिच्या वडिलांचं. आणि तिचं जे वय आहे तिच्या वडिलांच्या तिप्पट आहे, म्हणजे तिचं वय तिप्पट आहे तिच्या वडिलांच्या वयापेक्षा. तर मग आता बघ, तिच्या वडिलांचं वय तिच्या वयापेक्षा तिप्पट आहे ना, तिचं वय कमी आहे, तिच्या वयाच्या तिप्पट तिच्या वडिलांचं आहे. म्हणून आपण 3 ने काय केलं? 45 ला डिवाइड केलं किंवा भागलं तर आपल्याला मिळाले 15. 15 हे झालं तिचं वय, गुड्डूचं वय काय आहे आजचं वय काय आहे गुड्डूचं वय आजचं? ते आहे 15 वर्ष किंवा 15 इयर्स. ओके, आता त्याने काय म्हटलं की 4 वर्षापूर्वी तिच्या वडिलाचं 41 होतं, तेव्हाच गुड्डूचं वय किती होतं, म्हणजे त्याच वेळेस गुड्डूचं वय किती होतं. म्हणजे आता 4 वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला 14 मधून 4 मायनस करावे लागतील, कारण 4 वर्षापूर्वी. आता तिचं 15 आहे, जसं आपण काकाच्या याच्यात 4 मिळवले होते तसे तिच्या याच्यातून मायनस करावे लागतील आणि मग आपल्याला त्या वर्षीचं तिचं वय मिळेल. 15 मधून 4 गेले 11 राहिले, म्हणजे त्यावेळी जेव्हा काका 41 चे होते तेव्हा ती 11 इयर्स ओल्ड होती. ओके, म्हणजे ती आपला ऑप्शन नंबर कोणतं बरोबर आहे? मग ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. आणि योग्य पर्याय 1 असल्यामुळे आपण ते उत्तर पत्रिकेमध्ये 1 ला गोल करत आहोत. समजलं बालमित्रांनो? मजा येते छान समजून घ्यायला? चला तर मग आता आपण पुढला क्वेश्चन बघूया. बघा, पुढचा क्वेश्चन वाचून घेऊया. 7 वर्षापूर्वी सानिका आणि केतकी यांचे एकूण वय 30 वर्ष होते, तर 7 वर्षानंतर त्यांचे वय किती असेल? बघा, आता त्यांचं 7 वर्षापूर्वी किती होतं? 7 वर्षापूर्वी 30 इयर्स होतं. दोघींचं मिळून एकत्र 30 वर्ष होतं. आता 7 वर्षांनंतर आफ्टर 7 इयर्स, मग आता आफ्टर 7 इयर्स 7 वर्षानंतर सानिकाचं पण 7 वर्ष वाढलं आणि केतकीचं पण 7 वर्ष वाढलं. हिचे 7 वर्ष, सानिकाचे आणि केतकीचे पण 7 वर्ष, दोघींचे पण 7 वर्ष. बघा, आता दोघींचे 7 + 7 जर केले तर मिळते आपल्याला 14. हे टोटल दोघींचे किती आहे? हे 14 इयर्स वाढलाय, म्हणजे आता 30 इयर्स होते, आता अजून त्याच्या 7 इयर्स नंतर 14 वाढणार, म्हणजे किती झाले ते? 44 इयर्स. म्हणजे त्यांचं आता 7 इयर्स नंतर किती वय असणार आहे टोटल वय दोघींचं? ते असणार आहे 44 इयर्स. 1 मिनिट परत रीड करू आपण. बघा, 44 इयर्स हे आजचं वय त्यांचं दोघींचं, आजचं वय. ओके, टुडेज एज होईल त्यांचं. 7 वर्षापूर्वी जे होतं त्यांचं ते 30 इयर्स होतं. आता त्यांचं आज किती आहे? आज त्यांचं 44 इयर्स आहे. आता त्यांचं 7 वर्षानंतरच काढायचं आहे आपल्याला.
इथे हे आपलं टुडेज आहे, त्यांचं सध्याचं वय आहे. ओके, म्हणजे पहिले 7 वर्षापूर्वी 30 वर्ष होतं. 7 वर्षापूर्वी 30 वर्ष होतं, मग आज किती आहे? तर दोघींचं 7 आणि 7 14 मिळून तर 44 झाले. आता 7 वर्षानंतर किती होईल? म्हणजे या 44 मध्ये अजून आपल्याला दोघींचे मिळून 14 मिळवावे लागतील, म्हणजे ते होतील आपले 58 इयर्स वर्ष. बघा 7 वर्ष म्हणजे बिफोर 7 इयर्स 30 इयर्स होतं टोटल दोघींचं एज. टुडे त्यांचं एज किती आहे? 44 इयर्स आहे, कारण दोघींचे 7 7 14 जर मिळवले 30 मध्ये तर 44 मिळतात. आफ्टर 7 इयर्स किती राहणार आहे? तर त्या 44 मध्ये अजून 14 मिळवले तर आपल्याला 58 मिळतात. आणि म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 58 इयर्स. इतकं मायन्यूटली आणि व्यवस्थित सॉल्व्ह करायचं बाल मित्रांनो. आधीचं, आजचं आणि नंतरचं, हे पूर्वीचं, आजचं आणि नंतरचं असं वय पाहायचं आणि आपलं आन्सर काढायचं. बघा अतिशय सोपं आहे. जर तुम्ही व्यवस्थित तर्क लावला, व्यवस्थित विचार केला तर तुम्ही बरोबर निष्कर्षापर्यंत पोहोचणार. जे तुमचं उत्तर आहे, निष्कर्ष आहे तुमचा 58 इयर्स. बघा बालमित्रांनो, हा क्वेश्चन समजून घेऊ, आपण वाचून घेऊ. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे, तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती वर्ष येईल? आता बघा, आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज, आजचं वय, आजच्या वयाची बेरीज किती आहे? टोटल वय दोघांचे किती आहे? 52 आहे. दोघांच्या वयाची सम केली तर, आणि त्यांच्या वयातील फरक जर काढला तर तो किती आहे? 28 आहे. त्या 52 मधून 28 मायनस केले तर 24 मिळतात. तर 24 काय आहे? आता आपल्याला हे मुलाच्या वयाची दुप्पट आहे, म्हणजेच मुलाचं वय किती असणार आहे? 24 डिवायडेड बाय 2 केले तर आपल्याला मिळतात 12. म्हणजे 12 हे आजचं मुलाचं वय आहे. म्हणजे 12 वर्ष हे आजचं मुलाचं वय आहे. आता आणखी 2 वर्षानंतर, नंतर 2 इयर्स, 2 वर्षानंतर मुलाचं वय किती होईल? आज जर त्याचं 12 आहे तर 2 वर्षानंतर त्याचं एज किती होईल? 14. म्हणजे 12 प्लस 2 केले तर 14 इयर्स. म्हणजे 2 वर्षानंतर मुलाचं वय किती होणार आहे? 14 इयर्स. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा अतिशय सोपं आहे. आता आपण पुढचा प्रश्न सोडवूया. तर पुढला प्रश्न सोडवू बालवेल. बघा हा क्वेश्चन बघूया आपण. अ क्वीन इज यंगर दॅन अ किंग बाय 5 इयर्स. 5 years ago the king was 20 years. What will be the difference in their age after 7 years? आता बघा त्यांनी म्हटलंय की राणी ही 5 वर्षांनी राजापेक्षा लहान आहे. 5 वर्षापूर्वी राजा 21 वर्षाचा होता. आता त्यांनी काय म्हटलं, पुढच्या 7 वर्षांत त्या दोघांच्या वयामध्ये काय डिफरन्स असणार आहे. ओके, आता तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा कुठलाही डिफरन्स विचारला जातो तो कितीही वर्षांनी तेवढाच राहतो, तेवढाच डिफरन्स राहतो. तुम्ही असं करू नका 21 इयर्स प्लस 5 इयर्स म्हणजे त्याचं उत्तर 26 इयर येईल, असं करू नका. तुम्ही हे लक्षात ठेवा की जेव्हा डिफरन्स असतो तो कितीही वर्षानंतर तेवढाच राहतो, तो बदलत नाही. इथं जर तो 5 इयर्सचा डिफरन्स आहे तर तो 7 इयर्स नंतर सुद्धा 5 इयर्सच राहणार आहे. 20 इयर्स नंतर सुद्धा, 50 इयर्स नंतरही त्यांच्या वयातला डिफरन्स तेवढाच राहणार आहे, 5 इयर्स. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. बघा बाल मित्रांनो, आज आपण छान मज्जा केली की नाही? खूप मजा आली तुम्हाला? धमाल मजा केली आपण. छान सगळे क्वेश्चन सोडवले, अतिशय मजा आली. तुम्ही आता राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवायचे, सॉल्व्ह करायचे आहे. आणि तुम्ही बघायचं आहे की किती सोपा हा घटक आहे, युनिट आहे एज. आणि तुम्ही आज पूर्ण करा यावरचे क्वेश्चन. आता आपली वेळ कशाची झाली आहे बालमित्रांनो? चला आता आपली वेळ झाली आहे बाय बाय करायची. बाय 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 ऑल ऑफ यू.